नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 29व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. जगाची उन्नती हाच महात्म्यांचा स्वार्थ. वस्तुतः सारं विश्वच ब्रह्मानंदात सतत उचंबळत असतं, पण सर्वसामान्याला ते तसं दिसत नाही, अनुभवाला येत नाही. याच्या उलट महात्म्यांना म्हणजेच ज्ञानीभक्तांना ब्रह्ममय विश्वाव्यतिरिक्त अन्य काही दिसत नाही. त्यांच्या लेखी सतत एकच एक अनुभव असतो. रात्री लुकलुकणाऱ्या चांदण्या कोणाही पाहणाऱ्याला आनंदच देतात, पण चोरांना मात्र नेमका त्याच भयप्रद वाटतात. त्याला कोण काय करणार? सर्वसामान्यांची नजर आणि महात्म्यांची दृष्टी यात मूलभूत फरक असतो. पंढरपूरच्या पांडुरंगाचा महिमा साऱ्याच संत महात्म्यांनी गायला आहे. अगदी पुंडलिकापासून तो आपल्या जीवीची आवडी म्हणून पंढरपूरला गुढी नेणाऱ्या ज्ञानेश्वरादी संतांपर्यंत आणि पंढरीचे झारे आलिया संसारा असे सर्वांना आवाहन करणाऱ्या तुकाराम महाराजांसारख्या महात्म्यापर्यंत साऱ्यांनी आपल्या अंतःकरणामधला भाव ओतून पंढरीच्या पांडुरंगाला चैतन्य रूप केलं आहे. चंद्रभागेच्या काठी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल, हा चैतन्याचा गाभा पाहणाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे करतो. आता पांडुरंगाला पाहताना तसं काही घडत नसेल तर तो दोष दर्शन घेऊ पाहणाऱ्याच्या दृष्टीचा आहे असंच म्हणावं लागेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. पण तो कोणाला? तशाच प्रेमाने भाविक दृष्टीने जो पाहिल त्याला. अगदी आजच्या घडीला देखील भाविकांच्या अंतःकरणात त्या संजीवन समाधीतून माऊलीच्या हुंकाराचे साथ साधकाला मिळतात. तृप्त मनाने भाविक तो आनंद लुटतातही. अर्थात तो आनंद लुटण्यासाठी अंतःकरणात खरोखरी तसाच भक्तिभाव हवा, मन निर्मळ निर्भय हवं. कृमिकीटकही स्वामी. गीतेत आणि ज्ञानेश्वरीत वर्णन केलेल्या महात्म्यांचं म्हणजे ज्ञानीभक्तांचं मन नेहमीच निर्मळ असतं. त्यांची दृष्टी आत्मवत सर्व भूतेषु असते. त्यामुळे परमाणूमध्ये असलेले सानुले जीवही त्यांना आनंदच देत असतात. ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडुसुता, देखे तरी मागवता हळूच निघे. म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, रचेल पण पडैल झोतीहन. म्हणजे कृमी कीटकांनाही दुखवायचं त्यांच्या जीवावर येतं. त्यांना वाटतं जरा जोरात आपण चाललो तर त्या कृमी कीटकांची झोप मोडेल. कृमी कीटक म्हणून त्यांना ते हलके तुच्छ समजत नाहीत, तर स्वामींची निद्रा मोडेल असं महाराजांनी त्यांना संबोधलं आहे. म्हणूनच ज्ञानीभक्त जमिनीवरून देखील अगदी हळूवार पाय ठेवीत चालत असतात. पाण्यावरून चालायचे पण पाय मात्र भिजू द्यायचे नाहीत, अशा पद्धतीने त्या महात्म्यांचं वागणं असतं. आणि अशा जागरूकपणाने चालणाऱ्याच्या पायाखाली येणारे कृमीकीटकही कधी गुदमरत नाहीत, चिरडले जात नाहीत. आपल्यामुळे महात्म्याच्या पायाला उगाच इजा व्हायला नको इतकी दक्षता तेही बाळगतात. समसमा संयोग म्हणतात तो हाच. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव. अशा महात्म्यांचं म्हणजे ज्ञानीभक्ताचं चालणं बोलणं पाहणं वागणं बसणं उठणं सारं काही अतिमृदू तितकंच आल्हाददायक असतं. सर्व विश्वाला आनंद देत देत ते आपलं जीवन जगत असतात. गुंतलेल्या जीवाला सोडवत, बुडू पाहणाऱ्या जीवाला वाचवून वर काढीत, दुसऱ्याच्या सुखाची आणि उन्नतीची काळजी वाहत ते वागत असतात. तो त्यांचा स्वधर्मच बनलेला असतो. तैसी बांधली सोडित बुडाली काढीत, साकडी फेडीत आरताची, किंबहुना दिवस राती पुढीलांची सुख उन्नती, आणित स्वार्थी प्रवेशिजे. म्हणजे दुसऱ्याची उन्नती आणि यांचा स्वार्थ एकजीव झालेले असतात. जगाची उन्नती हाच या महात्म्यांचा स्वार्थ. विराट पुरुषाच्या जीवाशी त्यांचे जीव एकरूप झालेले असतात. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणजे नोवरी म्हणून मुक्तीशी लग्न लागलंच आहे. अशा स्थितीत मानव रूपाने देहधारण केलाच आहे तर 4 दिवस इथे खेळीमेळीने राहूया. या मानवी जीवनाला ते यापेक्षा अधिक किंमत देत नाहीत. भक्तिज्ञानाचा सुरेख संगम. अशा या महात्म्यांचं भजन सर्वांगाने सर्व काळ सुरू असतं. त्यात त्यांचं दैनंदिन कर्मही आलं, संसार देखील आला.
सर्व जगच ब्रह्मरूप मानून ते जगातील यच्चयावत प्राणीमात्रांकडे ब्रह्मभावाने पाहत असतात. म्हणजे सर्व ब्रह्ममय हा ज्ञानात्मक साक्षात्कार आणि ईश्वरशरण भक्तीने सर्व भूतमात्रांशी एकरूप करणारा दिव्य प्रेमभाव असा भक्ती ज्ञानाचा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी झालेला दिसतो. अशा ज्ञानी भक्ताचा निर्देश भगवंतांनी सततं कीर्तयन्तो माम अशा श्लोकात केला आहे. महात्म्यांचं म्हणजेच ज्ञानी भक्तांचं भजन हे अखंडित सतत सुरू असतं. मोठ्या प्रेमाने मोठ्या निष्ठेने ते भजन करत असतात. त्यांचं सहज बोलणं हाच मुळी उपदेश असतो. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तेथे मज नेती सांभाळित. हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे महात्म्यांविषयीचे बोल ऐकले म्हणजे महात्म्यांचं सहज बोलणं चालणं हे देखील भक्तिरूप भजनच कसं असतं याची कल्पना येते. 30 भगवंतांनी केलेलं ज्ञानी भक्तांचं वर्णन. महात्म्यांचं म्हणजे ज्ञानी भक्तांचं भजन आणि सामान्य भक्ताचं भजन यात फार फरक असतो. आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या 3 पातळ्यांवरील भक्त आणि विशिष्ट उच्च पातळीवर राहून भक्तीत सदैव रंगलेले ज्ञानी भक्त यात मुळातच मोठा फरक आढळतो. पहिल्या 3 भक्तींना नारदांनी गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदाद वा असं संबोधलं आहे. म्हणजे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे 3 भक्त आणि त्यांची भक्ती ही गौणी भक्ती या सदरात मोडते. म्हणजे ही भक्ती करत असतानाही भक्ताला ज्ञानप्राप्ती होते. या भक्तीमध्ये भक्त म्हणजे साधक प्रयत्नतः सर्व कर्म ब्रह्मार्पण करत असतो. साधनेला आवश्यक अशा गोष्टी नियमितपणे त्या त्या ठराविक वेळी तो करत असतो. साधनेची अशी एक एक पायरी पार करत साधक ज्ञानी भक्त होतो. ही ज्ञानी भक्ती अभेद रूपाने होत असते. या भक्तीत भक्त भगवंतापासून वेगळा विभक्त राहू शकत नाही. वेरूळच्या कैलास लेण्याप्रमाणे एकाच दगडात देव, देऊळ आणि त्याचा परिवार खोदला जावा असा काहीसा व्यवहार या ज्ञानी भक्ताचा असतो. भक्त, देव आणि पूजा साहित्य सारं काही भगवत रूप होऊन जातं. सभोवतीचे दुःख दैन्य निवारण. महात्म्यांचं म्हणजे ज्ञानी भक्तांचं भजन हे मोठ्या प्रेमाने निष्ठेने होत असतं आणि ते सतत सुरू असतं, अखंडित असतं. आता त्यांचं हे भजन, त्यांचं नामस्मरण हे साधनेचा एक भाग म्हणून केलं जात नाही, तर ते आपोआपच होत राहतं. असा हा ज्ञानी भक्त त्याच्या आजूबाजूच्या विश्वातील दुःख दैन्य नाहीसं करत असतो. ऐसे माझेनी नामघोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. सभोवतालचं सारं विश्व हा ज्ञानी भक्त आत्मसुखाने दुमदुमून टाकतो. म्हणजे त्याच्या परिसरात येणारी मंडळी सुखरूप होऊन जातात. या निमित्ताने गुरुदेव रानडे यांच्या जीवनातला एक किस्सा सहज आठवतो. अर्थात रामभाऊ रानडे यांच्या साधकावस्थेतील ही घटना आहे. परमपूज्य उमदीकर महाराज हे रामभाऊंचे गुरु. रामभाऊंनी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार जवळजवळ 8-10 वर्ष साधना केली. पण अशाही अवस्थेत एक दिवस असा उगवला की त्या दिवशी त्यांचं मन चंचल झालं. ध्यान नीट लागेना. मनाची चंचलता ध्यानाला नीट बसू देईना. शेवटी रामभाऊ उठले आणि सरळ गुरुगृही गेले. ते तिथे पोहोचता क्षणीच सद्गुरूंनी मनोमन रामभाऊंच्या चंचलतेचं कारण जाणलं. काही दिवस आता इथेच राहा असं म्हणून महाराजांनी रामभाऊंना आपल्याजवळ ठेवून घेतलं. महाराजांच्या सान्निध्यात 2 दिवसातच रामभाऊंचं मन स्थिर झालं. ज्ञानीपुरुषाच्या केवळ सान्निध्यात राहून देखील साधकाच्या पारमार्थिक अडचणी सुटू शकतात. ते पहाटे विण पहावित अमृते विण जीववित योगे विण दावित कैवल्य डोळा असं सार्थ वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गोड शब्दात केलं आहे. भावानुभावांचं सतत मार्गदर्शन. ज्ञानीपुरुष हे या भूतलावर मानवदेहाने वावरत असतात. त्यांच्या सहवासात त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या साधकांना तर ते यथायोग्य मार्गदर्शन करतातच, पण आपली अवतार लीला संपल्यानंतरही म्हणजे देहाशी खोल टाकल्यानंतरही त्यांच्या समाधीस्थानी जाणाऱ्या साधकांना उचित मार्गदर्शन मिळत राहतं, योग्य प्रेरणा लाभत राहते. स्वामी म्हणे संत ब्रह्म मूर्तिमंत विश्वकल्याणार्थ वावरती असे स्वामी स्वरूपानंद यांनी या ज्ञानी महानुभावांच्या विषयी सार्थ उद्गार काढले आहेत. असे महात्मे जगाचा उद्धार करण्यासाठीच जन्म घेत असतात.
आणि देह विसर्जनानंतरही जगदुद्धाराचं आपलं कार्य चालूच ठेवतात. अशा ज्ञानी भक्तांचं वर्णन श्री एकनाथ महाराजांनी महंत म्हणून केलेलं आहे. जो जो जीव जेथे देखे तो थो मद्रूपे ओळखे, आणि ऐशिया मद्रूप स्थिती जीव मात्री अनन्य प्रीती, एवं सद्भावे माझी भक्ती महंत स्थिती या नाव. या महंताची मुख्य 5 लक्षणं सांगताना श्री एकनाथ महाराज म्हणतात, निरपेक्षता आणि माझे मनन, शांती आणि समदर्शन, 5वे ते निर्वैर जाणं, पंचलक्षणं मुख्यत्वे, कडेकपारी न रेघता जाणं, न शोषिता अतिसाधन, हे हाता आल्या पंचलक्षणं, विश्व उद्धरण त्याचेने. निरपेक्षता व माझं मनन, शांती आणि समदृष्टी, आणि 5वं निर्वैरपण, ही 5 लक्षणं मुख्य होत. गिरीकंदरात न जाता, विकट साधन सहन करावं न लागता ही 5 लक्षणं हाती आली तर त्यामुळे विश्वाचा उद्धार होईल. अशा ज्ञानी भक्ताचं दर्शन झालं असता लोक तरतील, यात नवल काय. एकरूपता साधते ते भजन. असे हे ज्ञानी भक्त नामाच्या अंगाने जसं त्यांचं भजन सतत सुरू असतं, तसंच ध्यानाच्या अंगानेही अखंड भजन चालू असतं. ध्यान हे एका अर्थाने भजनच असतं, कारण ज्यामुळे भगवंताशी एकरूपता साधते ते भजन. चित्ताचा लय झाल्याबरोबर जीवाशिवाचं ऐक्य झाल्याचा आनंद ध्यानाच्या द्वारे हे ज्ञानी भक्त घेत असतात, आणि एकांतात गवसलेला आनंदाचा ठेवा जगाला देण्यासाठी ते उत्सुक असतात. किंबहुना उरलो उपकारापुरता या श्री तुकोबांच्या उक्तीप्रमाणे इहपर लोकातील दुःख नाहीशी करून आनंदाने कालक्रमणा करण्याची गुरुकिल्लीच हे ज्ञानीभक्त आपल्याकडे येणाऱ्या साधकांना देत असतात. प्रकरण 31. अखंडित अगर्वित भक्ती. श्री तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणजे कायच ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचं उपभोग घेते. असं उपभोग घेणं याचंच नाव ज्ञान. याच अभंगात महाराजांनी अगदी मोजक्या शब्दात भक्ती, वैराग्य आणि ज्ञान यांच्या सुटसुटीत व्याख्या केल्या आहेत. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी महात्मे सदैव सहजच नम्र असतात. फळभाराने वृक्ष जसे आपोआप लवतात, त्याप्रमाणे हे महात्मे देखील त्यांच्या ठिकाणी असलेल्या नानाविध सद्गुणांच्या संपदेमुळे सहजच विनम्र झालेले असतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालावती. महात्म्यांच्या ठाई सहजच असलेल्या नम्रतेच्या या अंगभूत गुणाचं महत्त्व सांगताना श्री एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे, सप्रेम करता नमन, नित्य नूतन समाधान, त्या नमनाचे लक्षण लोटांगण दंडवत. भगवंताला सप्रेम नमन केलं असता नित्य नवनव समाधान लागतं. अशा नमनाचं लक्षण कोणतं, तर लोटांगण आणि दंडवत घालणं. हातातून दंडा सुटून खाली पडत असताना तो जसा धाडकन पडतो, त्याप्रमाणे देहाभिमान टाकून अहेतुकपणे लोटांगण घालावीत. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवतभाव धरणं हेच ज्याचं अखंड साधन आहे, त्या साधकाचा देहाभिमान क्षणार्धात आपोआप निघून जातो. आणि एकदा देहाचा अहंकार संपला की त्याबरोबर स्पर्धा, असूया, तिरस्कार आदी गोष्टी मनातून समूळ बाहेर पडतात. जाता देहीचा अहंकार, निघे सहकुटुंब परिवार, स्पर्धा, असूया, तिरस्कार येणेसी सत्वर समूळ निघे. नाथ महाराज भगवंताच्या मुखाने उद्धवाला सांगतात की सर्वाभूती भगवत भजन हाच ब्रह्मप्राप्तीचा खरा उपाय आहे. हेच माझ्या उपदेशाचं मर्म आहे. येणे सुगम ज्ञानस्थिती, येणे सुगम माझी भक्ती, येणे सुगम माझी प्राप्ती, जाण निश्चिती उद्धवा. सर्वभूती ब्रह्मस्थिती, ज्यास निश्चये जाहली प्राप्ती, त्याची उपरमे भजन वृत्ती, तेची श्रीपती सांगतो. ध्यान, नाम आणि नमन अशा गुणांचा त्रिवेणी संगम या महात्म्यांच्या म्हणजे ज्ञानी भक्तांच्या ठिकाणी झालेला असतो. ब्रह्मदेवापासून ते अगदी तुच्छ वाटणाऱ्या चिलटापर्यंत सर्वत्र एकच परमात्मा भरून आहे असा भाव बोध अंगी बाणून हे महात्मे सर्व ठिकाणी सदैव विनम्रच असतात. नमस्त्यंतश्च मां भक्त्या या पदावर व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती,
देखलिये वस्तू उजून लुटिती मीची म्हणूनी. आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेणवे. एकसरे व्यक्ती मात्राचे निनावे नमूची आवडे. अहंकार टाकणं अवघड. परमार्थ मार्गावरील वाटचाल करत असताना साधकाला अखेरपक्षी अहंकाराला तोंड द्यावं लागतं. कारण अंतःकरणात जोपर्यंत अहंकाराचा वास आहे तोपर्यंत परमेश्वराशी समरता साधणं, परमात्म्याशी एकरूप होणं अशक्य आहे. या अहंकाराचा, अगदी सत्वगुणी अहंकाराचा देखील समूळ बिमोड व्हायला लागतो. तमेव शरणं गच्छ यावर व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, तया अहं वाचा वित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधी का गांग रिघालेले जैसे. अहंकार हा देहाच्या प्राप्तीबरोबर म्हणजे जन्मतःच माणसाच्या अंगी येत असल्याने तो टाकणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. देहातीत होऊन जाणं हा अहम टाकण्याचा एक मार्ग आहे. सोहमबोधात मुरून गेलं की अहंकार संपला. पण देहोहमपासून सोहमपर्यंतची वाटचाल कोणा साधकाने यशस्वीरित्या पूर्ण केली तरी अहमभाव सुटत नाही. सोहममध्ये सूक्ष्मपणे वावरणारा जीवभाव घालवण्यासाठी भक्तिप्रेमाची जोड द्यावी लागते. म्हणूनच पूर्ण बोधावर गेलेले ज्ञानी भक्त महात्मे अगदी सोहम हंसारूढ झाले तरी अत्यंत विनम्र होऊन परमेश्वराच्या पादपद्माची भक्ती करतच असतात. महात्म्यांची ही अखंड अगर्वित भक्ती जरी आपल्याला सर्वस्वी साधली नाही तरी त्यातला नम्रता हा गुण अंगी बाणवता आला तर आपलं रोजचं जीवन अधिक सुखदायी होऊ शकेल. भूतमात्रांविषयी भगवतभाव आणि पराकाष्ठेची नम्रता जितकी अभ्यासावी, अंगी बाळवावी तितकी चित्ताला शांती प्राप्त होईल. डोळा जे देखावे का कानी हन जे ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीची होशील. प्रकरण 32. स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ. दर रविवारी तरुण भारतात ज्ञानेश्वर दर्शनाचे लेख प्रसिद्ध होत असताना त्या लेखानंतर लगेच तो लेख आवडला असं सांगणारी आणि त्याचबरोबर लेखांच्या अनुरोधाने काही पारमार्थिक शंका अथवा साधनेतल्या अडचणी विचारणारी पत्र मलाही येत असत. काही वाचक जातीने येऊन भेटत, शंका कुशंकाही विचारत असत. साहजिकच अशा वाचकांमुळे माझ्या लिखाणाला नवी चालना मिळत असे. पण एका पत्राने मला बुचकळ्यात टाकलं. ते पत्र काहीसं धक्का देणारं होतं. पत्रलेखक माझ्या माहितीचे, परिचयाचे होते. ते ज्ञानेश्वरीचे अभ्यासू वाचक आहेत. ज्ञानेश्वराचे निष्ठावंत भक्त आहेत. चिंतन मनन केलेले आहेत. नित्य स्वाध्याय करणारे आहेत. सद्गुरू कृपांकित असे थोर साधकही आहेत. अशा जिज्ञासू वाचकाच्या मनात अशी शंका यावी याचं मला आश्चर्य वाटलं. पण म्हणूनच लगेच मनोमन ठरवलं की ही शंका डावलण्याजोगी नाही खास. अनेक वाचकांच्या मनातही ही शंका असण्याची शक्यता आहे. या वाचकाने ती उघडपणे मांडली इतकंच. अर्जुनानिमित्त कृत्य, अर्जुनाचं निमित्त साधून भगवंतांनी जी गीता सांगितली ती साऱ्याच मुमुक्ष साधकांना मार्गदर्शक ठरली नाही का? जीवन साफल्याचं तत्त्व. त्या साधकाने पत्रात मला विचारलं होतं, पण का हो बाळासाहेब, परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे की नाही धक्का देणारा प्रश्न. परमार्थातली एवढी वाटचाल केलेल्या साधकानेच विचारावं की परमार्थ म्हणजे काय. मग त्याने वाटचाल केली ती कशाची आणि काय समजून ती केली. नित्य नेमाने नामस्मरण करणारे, आळंदी, पैठण, पंढरीची वारी करणारे हे साधक, त्यांनीच परमार्थ म्हणजे नेमकं काय म्हणून विचारावं. मला निश्चित वाटतं की त्यांनी जो हा प्रश्न विचारला तो स्वतःसाठी नसावा. परमार्थ करू पाहणाऱ्या इतरे जणांसाठी तो असण्याची शक्यता आहे. अखेरपक्षी या वाटचालीत परमार्थ करण्यापेक्षा परमार्थी होणं अधिक महत्त्वाचं असतं याची जाण किती जणांना असेल. अशा मोजक्या जाणकारात प्रत्यक्ष परमार्थी किती असतील याचा विचार केला की लक्षावधीत एखादाच मोक्षार्थ झटतो. या भगवंताच्या वचनाचं महत्त्व ध्यानात येतं, मनात ठसतं. परमार्थ म्हणजे जीवाला प्राप्त करून घेण्यायोग्य अशी सर्वात महत्त्वाची स्थिती किंवा वस्तू. अर्थात श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे परमार्थ असंही म्हटलं जातं. आत्मज्ञान अशा अर्थानेही परमार्थ हा शब्द वापरला जातो. व्यवहारातले लाभ हानी, सुखदुःख क्षणभंगूर असतात. साहजिकच व्यावहारिक लाखात टिकाऊ सुख, आनंद मिळत नाही
अखंड अवीट चिरंतन असा आनंद आत्मज्ञानामुळेच मिळू शकतो आणि म्हणूनच त्या ज्ञानाला परमार्थ म्हणतात. तसंच लक्षणेने त्या ज्ञानाविषयी होणारा विचार, केली जाणारी चर्चा आणि साधना यांनाही परमार्थ म्हणून संबोधतात. ढोबळमानाने केलेली ही परमार्थाची व्याख्या पाहताना सहजच मनात येतं की अशा या परमार्थाची माणसाला खरोखरीच गरज आहे का? माणसाच्या जीवनात परमार्थाचं नेमकं स्थान कोणतं? परमार्थ हवाच कशाला? तो नाही केला तर चालायचं नाही का? माणसाचं जीवन परमार्थाविना अडतं का? परमार्थाशिवाय माणूस सुखी होऊच शकत नाही का? शिवाय संसारात अथवा प्रपंचात सुखी आणि समृद्ध जीवन दिसतं ते काय असतं? खरोखरीच परमार्थाशिवाय माणसाचं जीवन अडत असेल तर माणसं परमार्थाकडे का वळत नाहीत? गीता ज्ञानेश्वरीच्या अंगाने या प्रश्नाचा आपण विचार करूया. सुख समृद्धीची स्वार्थी कल्पना. माणूस हा बुद्धिमान प्राणी असून वस्तुतः सुखाचा धनी आणि त्याच्यापुरता स्वतंत्र असा आहे. त्याच्या मनात येईल तर आपल्या चिमुकल्या क्षेत्रात तो प्रगती करू शकतो. केवळ शक्यतेचाच विचार केला तर प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणं अशक्य नाही. प्रपंचच परमार्थ रूप करता येतो. अनेकांनी तो तसा केलाही आहे. फक्त जीवाची तशी इच्छा हवी, प्रबळ आंतरिक तळमळ हवी. पण बहुतेक माणसं परमार्थाचा विचारही न करता ऐहिक जीवन जगत असतात. किंबहुना परमार्थाशी आपला सुतराम संबंध नाही असं समजून जीवन व्यतीत करत असतात असंच दिसतं. खूपसा पैसा मिळवायचा, चांगला बंगला बांधून त्यात राहावं, बाहेर जाण्यासाठी दारात गाड्या सज्ज असाव्या, मनाप्रमाणे सुंदर पत्नी समवेत हवी तशी चैन करता यावी, यापेक्षा जीवनात आणखी काय हवं? अशीच सामान्यतः माणसाची सुख समृद्धीची कल्पना असते. समाजात मानसन्मान मिळाला, नावलौकिक झाला, यापेक्षा जगात आणखी काय मिळवायचं असतं? हा सर्व स्वतःपुरता विचार आहे. अशा आचार विचाराचं जीवन हे स्वार्थी जीवन होय. हा स्वार्थ एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या तथाकथित सुखी जीवनाच्या आड येणाऱ्याचा दुस्वास केला जातो. प्रसंगी आपल्या सुखस्वार्थासाठी दुसऱ्या सुखी जीवनाची राख रांगोळी करण्यापर्यंत मजल जाते. बरं, इतकं करूनही सुखशांती लाभते का? तसं होत नाही. अशा जीवनात मनाची बेचैनी कधीच संपत नाही. परमार्थी जीवनाच्या अगदी उलट अशी ही जीवनाची स्वार्थी अवस्था होय. या जीवनात जो काही विचार होत असतो तो देहाचा असतो, देहापुरता मर्यादित असतो. देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा असं या जीवनाचं सार्थ वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. अशा स्वार्थी जीवनात खरं सुखसमाधान मिळत नाही हे लक्षात येऊन मनोमन पटल्यानंतर माणूस परमार्थाच्या विचाराकडे वळतो. पण त्याआधीच आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. या पायरीचं नाव आहे परार्थ. 33 स्वार्थाकडून परार्थाकडे. आपल्यापुरतंच संकुचित असलेलं जीवन जेव्हा थोडंफार समाजोन्मुख होऊ पाहतं तेव्हा त्या जीवनाला परार्थ जीवन म्हणून संबोधायला हरकत नाही. कारण कोण काय कसं वागतंय ते मला सांगू नका. माझं हित मला कळतं. त्या हितापायी दुसऱ्या कोणाचं काही नुकसान होत असलं तरी मला त्याची पर्वा नाही. तशी पर्वा मी का करावी? माझ्या हिताचा विचार कधी कोणी केला आहे का? मग मी तरी दुसऱ्याच्या हिताचा विचार कशाला करावा? जीवो जीवस्य जीवनम हाच जगाचा न्याय आहे. या जगात वावरायचं असलं तर शठम प्रति शाठ्यम या न्यायानेच वागलं पाहिजे. ज्यांना ते जमत नाही तेच उगीच शठम प्रति सत्यमचा उद्घोष करत असतात. या जगात नीट जगायचं असलं तर असंच वागलं पाहिजे. हेच आजचं जीवन आहे. ही विचारसरणी आजच्या यशस्वी जीवनाची जणू आधारशिलाच मानली जाते. अतृप्त वासना म्हणजे स्वार्थ. स्वार्थ म्हणतात तो हाच. वासनांची तृप्ती करून घेण्याच्या प्रवृत्तीमध्येच स्वार्थाचा उगम होतो. स्वस्वरूपाच्या अज्ञानातच स्वार्थाचा उद्भव असतो. स्वार्थाचं क्षेत्र हे वासनांच्या क्षेत्राएवढं व्यापक असतं. वासनांच्या तृप्तीसाठी सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या प्रयत्नात समाधान मिळालंच तर ते अंश मात्र असतं आणि ते टिकतंही अगदी अल्पकाळ. अशा अर्धवट समाधानाने लोभाची आग विझण्याऐवजी अधिकच प्रज्वलित होते. क्रोध ही चिडल्याने मनाची ज्वाला होय. इच्छा अपुऱ्या राहिल्या, मध्येच खुडल्या गेल्या तर क्रोधाचा उद्भव होतो. क्रोध हा उपाधियुक्त अहंकाराचा सर्वात मोठा सहकारी आहे. या क्रोधाचं स्थान मन आहे. हे काम, क्रोध, लोभ हे स्वार्थाचं क्षेत्र व्यापून टाकतात. त्यामुळेच प्रत्यही असमाधान वाटायला येतं. हवी ती वस्तू मिळाली नाही तर नैराश्य येतं आणि मिळाली तर तिचा अधिकाधिक लोभ सुटतो.
या स्वार्थी जीवनाला या दुष्टचक्राचा विळखा सतत असतो. वरवरच्या दडपणांनी वासनांवर कधीही ताबा मिळवता येणार नाही. केवळ ज्ञानानेच त्या नष्ट होऊ शकतात. पण अशा स्वार्थी जीवनातही कधीकधी अचानक बदल घडतो. म्हणजे मी आणि माझं हा स्वार्थी भाव संपलेला असतो असं नाही. देह म्हणजे मी आणि देहाशी संबंधित तेवढेच माझे हा भावही अजून स्थायीच असतो. पण असं असूनही देहाची चौकट मोडून पलीकडे बघण्याचा प्रयत्न करतो. जीवपक्षी देहाचा पिंजरा सोडून बाहेरच्या फांदीवर बसू पाहतो. स्वार्थापोटीच का होईना आपण जीव विचार करू लागतो की केवळ स्वतःपुरतं पाहिलं पण त्याने सुख समाधान काही लाभलं नाही. असं का व्हावं? आता काय करावं की ज्याने सुख मिळेल? असा मनोमन विचार करत तो उघड्या डोळ्यांनी स्वतःभोवती पाहू लागतो. म्हणजेच त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी थोडी उदार होऊ लागते. इतरांकडे पाहताना त्याच्या ध्यानात येतं की असंख्य जीव आपल्याप्रमाणे स्वार्थी वृत्तीने वागून सुख सुख म्हणत दुःखच भोगत आहेत. त्या दुःखाने होरपळत आहेत. त्यांचं दुःख काय आहे ते तरी पाहूया, समजावून घेऊया. जमलं तर ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न करूया. कारण या प्रयत्नातच आपल्याही दुःखाचा भार कमी करण्याचा मार्ग सापडू शकेल. स्वार्थ न सोडता दुसऱ्याकडेही पाहण्याची दृष्टी येणं ही स्वार्थाच्या पुढची परार्थाची पायरी होय. स्वार्थ सुटला, परार्थ भेटला. एका गृहस्थाला रस्त्यात एक पैशाचं पाकिट सापडतं. त्यात 100च्या 4 नोटा, 5-10च्या काही नोटा आणि थोडीशी चिल्लर असते. पैसा पाहून मनात पहिला विचार आला तो स्वार्थाचा. ऐतं पाकिट सापडलं आहे, चला 4-8 दिवस चैन करायला हरकत नाही. या विचाराला मनाने शह दिला. वाटेत सापडलं म्हणून काय झालं? ते काही आपलं नव्हे. ही एक प्रकारची चोरीच नाही का? चोरी कसली? सहज दैवानी पैसा हातात आला आहे आणि म्हणे चोरी. छट, चोरी बिरी काही नाही. मी नसतं उचललं तर दुसऱ्या कोणाच्या तरी हातात पडलं असतं. पण मी उचललं, त्यात गैर काय केलं? कोणा धांदरटाने ते टाकलं, त्याला स्वतःचे पैसे सांभाळता आले नाहीत तर त्यात माझा काय दोष? हे मी घरात पत्नीला देखील सांगणार नाही. मनात असे स्वार्थी विचारचक्र सुरू असतानाच त्याने पाकिटातले पैसे पुन्हा मोजले. पाकिटाच्या मालकाचं नाव आणि पत्ताही त्यात असलेल्या कार्डामुळे कळला. श्रीमती सुलक्षणा देशपांडे. मनात दुसऱ्या विचाराला चालना मिळाली. बाई कुठेतरी नोकरीला असल्या पाहिजेत. आज 4 तारीख, पगाराचा दिवस. बाई घराच्या ओढीने घाईघाईने निघाल्या असतील. वाटेत पाकिट पडल्याचं त्यांना भानही नाही. बरं झालं कोणा मवाल्याच्या हातात ते पडलं नाही. घरी गेल्यावर त्या बाईंची काय अवस्था झाली असेल? ब्रह्मांड आठवलं असेल बिचारीला. सबंध महिना कसा काढतील त्या? आपला पगार असाच गेला असता तर? ते काय नाही, पत्ता शोधून काढून ते पैसे परत करूया. किती आनंद वाटेल त्या बाईला. त्या आनंदात सहभागी होण्यातला आनंद काही वेगळाच. व्यापक जीवनाची सुप्रभात. आता त्यातला पहिला विचार हा स्वार्थाचा आहे. तो मनुष्य स्वभावाला धरूनच आहे. पण ज्यांचं पाकिट आहे त्यांच्या संभाव्य अडचणींचा आणि परिस्थितीचा विचार करून ते पाकिट तसंच नेऊन ज्याचं त्याला परत करणं ही स्वार्थाच्या पुढची परार्थाची पायरी होय. प्रसंगी दुसऱ्याला दुःख द्यावं लागलं तरी न कचरता स्वतःचं सुख उपभोगणं ही स्वार्थी वृत्ती. हा एक प्रकारे तामस वृत्तीचा स्वार्थ. पण आपल्या सुखाबरोबर जाता जाता सहज जमलं तर दुसऱ्यालाही सुखी करणं हा सात्विक स्वार्थ. म्हणजे सात्विक असला तरी तो स्वार्थच. त्याच्या पुढची पायरी परार्थाची. दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःख समजणं, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणं हा पुढचा टप्पा. म्हणजे स्वार्थ समूळ संपला असं नव्हे तर तो बऱ्याच अंशाने कमी झाला. दुसऱ्याला दुःख देऊन सुखी होण्याच्या प्रयत्नापेक्षा दुसऱ्याला सुख देत देत स्वतः सुखी होण्यातच आगळा आनंद आहे हे अनुभवणं ही स्वार्थाच्या पुढची परार्थाची पायरी होय. घरात किंवा बाहेर रुग्णांची सेवा करणं, आपल्या पैशातून दुसऱ्याची नड भागवणं, अडीअडचणीला दुसऱ्याला आवश्यक ती मदत करणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती निर्माण होणं, ती वाढीला लागणं ही जीवन व्यापक होत असल्याची सुप्रभात होय. स्वार्थमूलक दृष्टी नाहीशी होऊन परहितात आनंद वाटू लागणं हे परार्थ भाव अंगी मुरू लागण्याचंच लक्षण होय. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.